लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाने एक महत्त्वाची अपडेट आली असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचे हप्ते मिळत नसलेल्या निकषपात्र लाडक्या बहिणींनी लाभ पूर्ववत मिळविण्यासाठी पुढे काय करावे या संदर्भाने एक महत्त्वाचे ट्विट केले आहे। ते ट्विट काय आहे ते आपण पाहू। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून जे ट्विट केले आहे त्यामध्ये त्या म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही। या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली। तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे। काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे। तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे। पुढे त्या म्हणतात की ज्या अर्जदारांनी KYC पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा। या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते, अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलं आहे। त्याचबरोबर त्या पुढे म्हणतात की महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे। या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आदिती तटकरे यांनी केलेल्या या ट्विटनुसार ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते मिळणे बंद झाले आहे परंतु त्या बहिणी निकषपात्र आहेत अशा लाडक्या बहिणींनी तातडीने महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा व निकषात बसणाऱ्या कोणत्याही लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, अशा प्रकारची ट्विट आदिती तटकरे यांनी केली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते मिळत नाहीत त्या निकषपात्र लाडक्या बहिणींसाठी ही एक दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणी निकषपात्र आहेत परंतु त्यांना या योजनेचा हप्ता मिळत नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले नाव आणि गावाचे नाव टाकून कमेंट करा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।